पण राजन आवेशाचा भरात जगापासून सपासप पान बाहेर पडताय आणि या आशीर्वाद असणारी ऋष शाबन आपल्या बाणाला बळी पडताय. काय अधिकार बसतोय? ज्ञानाचा भवसागरा वडिलांची सुपण आहे. मोठ्यांचा अपमान करणे करून आणि आता प्रत्येकाला सन्मानित करत जाणार. पण तुम्ही मला प्रश्नार्थ करून विचारला काय अधिकार बसतोय राजा हरिश्चंद्र या रागाला मारण्याचा. पण धर्म तुम्ही विसरला का असं मला म्हणावं लागेल. काय कारण जे उपग्रह प्राणी आहे अशा गणांचा सर्वनाश करणं हे राजलक्षण आहे. आणि म्हणून मी त्याला मारला म्हणाला होतो. हा हे शब्दाला त्याला म्हणाले आश्रम माझा आहे. आश्रमात असणारे हे पाळीव प्राणी आहे आणि याच्यावर काम करण्याचा अधिकार तुला नाही. दासाचा पोशिंदा आहे तू. ही रक्षण करणं कर्तव्य आहे तुझं. पण त्यामुळे जर मोठं होत असेल तर जातो बरोबर आहे. त्या जगाचा आठ करणं हे राजगड आहे. त्याची तुमची पाळी बरोबर होती. आश्रमात मर्यादित ठेवा. त्या संचार करताय मला गौर नाही करून देणार. बिनचुका करी देणं देणार तसं करत काय
सूर्यवादन आहे. 4 वाजता उष्मा मांडलाय. अर्थात जाऊया विचारा. पण येऊन पुन्हा लावू द्या. योग्य वेळेला हरिश्चंद्र त्याला सकाळ केल्याशिवाय राहणार तोपर्यंत क्रममध्ये राहा. आज सूर्यनारायण आरामडचा पश्चिमेच्या दिशेने जाणार आहे. अहो, तोपर्यंत तुझ्या कुटुंबावर घाण निद्रा घ्यावी. क्रममध्ये हा.
चला चला माझ्या योग्य राजप्रासादी करा वा स्वप्नात